बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि। राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा संतांची आगात परंपरा लाभलेला हा महाराष्ट्र शिवछत्रपतींनी स्थापलेला हा महाराष्ट्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मढवलेला हा महाराष्ट्र धर्म शास्त्र तत्वज्ञान कला विद्या शौर्य औदार्य चातुर्य आणि प्रत्येक विषयात सौंदर्य विकसित असलेला हा महाराष्ट्र अशा या महाराष्ट्रात कर्तृत्ववान मनगटातून आणि मेंदूतून क्षणोक्षणी एक नवनवीन इतिहास घडत आहे। 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळाले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताची राज्यघटना लिहिली आणि संपूर्ण भारताला एकता आणि समानतेचा संदेश दिला। 6 डिसेंबर 1956 रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपला देह सोडला। संपूर्ण जनता पोरकी झाली। आंबेडकरांनी आपल्या कार्यातून जनतेला जगण्याची नवीन दिशा व वाटचाल दाखवली। पण त्यांच्या मनात एकच प्रश्न सलत होता की मी गेल्यानंतर ही दिशा व वाटचाल कोण दाखवणार? काळ बदलला, वेळ बदलली आणि परिस्थितीही। 25 डिसेंबर 1959 रोजी आगलगाव येथे जिल्हा सांगली राज्य महाराष्ट्र येथे जन्म झाला तो एका पणतीचा। कालांतरानंतर गौतम बुद्ध व आंबेडकरांच्या विचारांना दिशा व वाट दाखवण्याची जबाबदारी उचलली ती माननीय रामदासजी आठवले यांच्या रूपाने वटवृक्षाची छाया उभ्या पोरक्या जनतेला मिळाली। त्यांचे कार्य हे उभ्या महाराष्ट्राला परिचयाचे आहेच। सामाजिक शैक्षणिक कला साहित्य जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा यशस्वीरित्या रामदासजी आठवले यांनी उमटवलेला आहे। आणि याच महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यातील सिन्नर हे मूळ गाव असणारे आपल्या सर्वांचे लाडके भाऊ म्हणजेच RPIचे युवा नेता माननीय विनोद भाऊ जाधव यांचा जन्म 9 एप्रिल 1975 रोजी मुंबईतील मुलुंड येथे झाला। त्यांचं प्राथमिक शिक्षण मुलुंडमध्येच पूर्ण झालं। आंबेडकरी चळवळीत आपलं आयुष्य झोकून देणारं घराणं म्हणजेच जाधव घराणं। विनोद भाऊंचे आजोबा भिकाजी जाधव व आजी जुनाबाई भिकाजी जाधव ते कट्टर आंबेडकरवादी आणि आंबेडकरी चळवळीतले होते। आंबेडकर स्वतः त्यांच्या घरी जेवायला आल्याचं त्यांची आजी म्हणजे जुनाबाई भिकाजी जाधव या अभिमानानं सांगतात। आता त्या 90 वर्षांच्या आहेत। चळवळ आंदोलनं अगदी लहानपणापासूनच जवळून पाहिल्यामुळे आणि समाजकारण हे रक्तातच असल्याने प्राथमिक शिक्षण झाल्यावर अवघ्या वयाच्या 17व्या वर्षी म्हणजेच 1992ला माननीय रामदास आठवले यांना प्रेरणास्थान मानून माननीय विनोद भाऊ जाधव यांनी RPI पक्षामार्फत राजकारणात प्रवेश केला। RV मकवाना यांच्या मार्गदर्शनाखाली राजकारणाची कारकीर्द सुरू केली। आम्हावरी खेळले डोळे उद्याच्या पिढ्यांचे, आज स्वप्न बघतो आम्ही उद्याच्या दिसांचे। अरे आता कुठे इतिहासाचा समजलो इशारा, वर्षाव येथे घामाच्या अहोरात्र धारा। विनोद भाऊंनी राजकारणात येऊन अहोरात्र समाजसेवा सुरू ठेवली। राजकारणाचं समाजकारण करून दाखवलं ते आपल्या सामाजिक कामातून। नालंदा सांस्कृतिक संघ मार्फत मुलुंडमध्ये त्यांनी कला साहित्य क्रीडा अशा अनेक क्षेत्रांमध्ये सामाजिक अविरत कार्य सुरू ठेवलं। ज्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संदेश दिला, शिका, संघर्ष करा आणि संघटित व्हा, अगदी त्याच संदेशाचं पालन करून विनोद भाऊंनी आंबेडकर युवा मेळावा भरवणं सुरू केलं। अगदी दरवर्षी भाऊ युवा मेळावा भरून सगळ्या युवांना एकत्र आणतात।
त्यात सर्व जाती धर्माचे युवा मोठ्या उत्साहानं सामील होतात. त्यांनी झोपडपट्टी पुनर्वसनासाठी खटपट केली. गौतम बुद्ध आंबेडकर विहार स्थापन केले. दहीहंडी सोहळा मोठ्या प्रमाणात आयोजित केले. नाले सफाई असो, रक्तदान शिबिर असो किंवा महागाई विरुद्ध मोर्चा असो, ही सुद्धा कार्य त्यांनी केलीत. अपंगांना सायकल देऊन स्वावलंबनाची वाट त्यांनी दाखवली. शैक्षणिक स्तरावर पुस्तक वाटप, गणवेश वाटप आणि त्याचबरोबर 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांचं गौरव करण्यासाठी त्यांना प्रमाणपत्र व मानधन या रूपात बक्षीस देऊन त्यांचं प्रोत्साहन वाढवलं. अंगणवाडी शिक्षकांचा सत्कार असो किंवा गरजू आणि गरीब मुलांचा डोनेशनचा प्रश्न असो, विनोद भाऊंकडे एखादा गरजू आला आणि रिकाम्या हातानं गेला असं आज तागात झालेलं नाही आणि यापुढे होईल अशी शक्यता ही दूरदूरपर्यंत नाही. सामाजिक आणि शैक्षणिक भान असलेले विनोद भाऊ हे निसर्गप्रेमी सुद्धा आहेत. हे त्यांच्या पुढच्या कार्यामुळे सिद्ध होते. वृक्षरोपणाचं कार्य अविरत सुरू आहे. त्याचबरोबर गो ग्रीन बायसायकल रॅली सुद्धा मुलुंडमध्ये सुरू केली आहे. मार्च 2003ला मुलुंड स्थानकावर बॉम्बब्लास्ट झाला. संपूर्ण मुंबई हादरली. बॉम्बब्लास्टमधील जखमींना प्राथमिक सेवा आणि तात्काळ रुग्णालयात नेण्याची सोय भाऊ व त्यांच्या कार्यकर्त्यांनी केली. 26 जुलै 2005ला मुंबईला पुराने ग्रासले. कितीतरी जीवितहानी झाली, किती लोक बेघर झाले. पण अशा परिस्थितीत विनोद भाऊ व त्यांचे कार्यकर्ते तरी कसे गप्प बसतील? स्वतःच्या जीवाची पर्वा न करता विनोद भाऊ स्वतः व त्यांचे जीवाभावाचे सहकारी, नाही सहकारी हा शब्द ह्याकरता वापरला कारण विनोद भाऊ आपल्या कार्यकर्त्यांना मित्रासारखं वागवतात. या सामान्य माणसाने अशी असामान्य कार्यकीर्द निभवली. त्यांनी एवढे सहकार्य मिळवले व जपले. तर असे आपले हे विनोद भाऊ, यांच्याबद्दल जितकं सांगावं तितकं कमीच आहे. एवढ्या कमी वयात एवढं कार्य करणारे नेते फार कमी, नाही म्हणजे हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच आहेत. अशा या नेत्याला माननीय मनोज कोटक आणि संजय दिना पाटील यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या या निस्वार्थी कार्याला प्रत्येक वेळीस पाठिंबा दिला. दिले प्रत्येक वस्तीला आम्ही आकाश सोनेरी, दिले प्रत्येक वस्तीला आम्ही आकाश सोनेरी, जिथे जातो तिथे हाका उशेच्या वाटतो आम्ही. विनोद भाऊंचे कार्यकर्ते म्हणजे शिष्टमंडळ. त्यांची नावं घेतल्याशिवाय मी परिपूर्ण होऊ शकत नाही असं विनोद भाऊ स्वतःच बोलतात. तर त्यांची कार्यकर्ते तालुका अध्यक्ष रुपेश भाऊ पटेकर व त्यांचे सहकारी, वॉर्ड नंबर 99चे अध्यक्ष रोहित भाऊ पवार व त्यांचे सहकारी, वॉर्ड नंबर 102 युवा अध्यक्ष तेजस भाऊ आठवले व त्यांचे सहकारी, वॉर्ड नंबर 100चे युवा अध्यक्ष रोहित भाऊ मिसाळ व त्यांचे सहकारी. विनोद भाऊंनी अल्प कालखंडात एवढ्या उच्च प्रतीचं कार्य केलं आणि त्यामुळेच माननीय रामदास आठवलेंचा विश्वास त्यांनी संपादन केला व माननीय रामदास आठवलेंनी सुद्धा त्यांच्यावर विश्वास ठेवून व त्यांच्या या समाजासाठी झोकून देण्याच्या वृत्तीमुळे त्यांना ईशान्य मुंबई जिल्हा युवा नेता या पदावर नेमणूक करून त्यांचा गौरव करण्यात आला.